शांती। आज आहे 24 मार्च 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्हाला गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना कमलपुष्प समान पवित्र बनायचे आहे। एका बाबांच्याच मतावर चालायचे आहे, कोणतीही डिससर्व्हिस करायची नाही, अर्थात सेवेमध्ये विघ्नरूप बनायचे नाही। प्रश्न आहे, कोणत्या मुलांना माया जोराने आपला पंजा मारते, मोठे ध्येय कोणते आहे? उत्तर आहे, जी मुले देहाभिमानामध्ये राहतात त्यांना माया जोराने पंजा मारते, मग नावारूपामध्ये फसतात। देहाभिमान आला आणि थपड बसली, यामुळे पदभ्रष्ट होते। देहाभिमान तोडणे हेच मोठे ध्येय आहे। बाबा म्हणतात, मुलांनो, देही अभिमानी बना। जसे बाबा ओबिडियंट सर्वंट अर्थात आज्ञाधारक सेवक आहे, किती निरहंकारी आहे, असे निरहंकारी बना, कसलाही अहंकार नसावा। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. बाबा सारखे निरहंकारी बनायचे आहे। कोणाकडून सेवा करून घ्यायची नाही, कोणालाही दुःख द्यायचे नाही। असे कोणते पाप कर्म होऊ नये, ज्याची शिक्षा भोगावी लागेल। आपसामध्ये क्षीरखंड होऊन अर्थात गोडी गुलाबीने राहायचे आहे। 2. एका बाबांच्याच श्रीमतावर चालायचे आहे, स्वतःच्या मतावर नाही। आजचे वरदान आहे, सेकंदामध्ये देहरूपी वस्त्रापासून न्यारे बनून कर्मभोगावर विजय प्राप्त करणारे सर्व शक्ती संपन्न भव। स्पष्टीकरण आहे, जेव्हा कर्मभोगाचा जोर असतो, कर्मेंद्रिया कर्मभोगाच्या अधीन होऊन आपल्याकडे आकर्षित करतात, अर्थात जेव्हा खूप वेदना होत असतात, अशा वेळी कर्मभोगाला कर्मयोगामध्ये परिवर्तन करणारे, साक्षी होऊन कर्मेंद्रियाद्वारे भोगवणारेच सर्व शक्ती संपन्न अष्टरत्न विजी म्हटले जातात। याकरिता प्रदीर्घ काळाचा देहरूपी वस्त्रापासून न्यारे बनण्याचा अभ्यास असावा। हे वस्त्र अर्थात शरीर दुनियेच्या किंवा मायेच्या आकर्षणामध्ये टाईट अर्थात ताणलेले नसावे, तेव्हाच ते सहज उतरू शकेल। स्लोगन आहे, सर्वांचा मान प्राप्त करण्याकरिता निर्माणचित्त बना, निर्माणता ही महानतेची निशाणी आहे। ओम शांती।